हाय हॅलो सगळ्यांना. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मी एक ग्लास कोमट पाणी पिते, त्यात अर्धा लिंबू पिळून टाकत असते आणि 1 चमचा मध. लिंबू आणि मध मिक्स करून पिते मी ते पाणी. बॉडी डिटॉक्स होण्यासाठी छान आहे ते. स्टीर करून घेतलं मी मध टाकलेलं चांगलं. त्यानंतर मुलांना रेडी केलं, ब्रेकफास्ट बनवला. मुलं गेले शाळेत आणि नंतर माझ्यासाठी मी एक प्रोटीनयुक्त शेक बनवला. त्यात 2 अंजीर आणि मनुके हे मी सगळं रात्रीच भिजवून ठेवलं होतं. बदाम आणि एक बनाना कट करून टाकला. त्यात दूध ॲड केलं आणि मिक्सरला फिरवून घेतलं. हा शेक खूप हेल्दी आहे. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल, कमजोरी जाणवत असेल तर हे ड्रिंक तुम्ही घ्या, खूप छान वाटेल. नंतर ब्रेकफास्टमध्ये मी ढोकळा बनवला होता. छान झालता तो, स्पंजी. छान जाळी पडली होती त्याला. मुलं शाळेतून आले, लवकर सुटते त्यांची शाळा. एक्झाम चालू आहे, त्यामुळे 8ला जातात आणि 12 वाजेपर्यंत घरी येतात. श्लोकचा इथे अभ्यास चालला आहे, रीडिंग करतो तो. Independence on 15 August 1947. Therefore, we celebrate. एवढा क्लिअर रीडिंग नाही जमत त्याला अजून. वाचतो, सिंपल जे वर्ड्स आहेत ते येतात, पण जे मोठे वर्ड्स आहेत ते वाचताना त्याला सांगावे लागतात. त्यानंतर लंचमध्ये बनवली होती मी आज अंडा करी. अंडे उकडत घातले इथं. त्यामध्ये उकडताना थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे जेव्हा आपण अंडे सोलतो ते पटकन निघतात. त्यानंतर मी वाटण तयार करायला घेतलं. पहिले एक कांदा घेतला आहे, त्याला कट मारून घेतले असे, कारण की तो आपल्याला गॅसवरती भाजायचा आहे. काळा त्याला पूर्ण करायचा आहे. काळ्या मसाल्यातली करी बनवते आहे, तर त्याला गॅसवरती भाजायला ठेवलं आणि इकडं वाटण रेडी केलं. आलं, लसूण, फुटाणे, भाजलेला कांदा आणि खोबरं. नंतर भाकरी टाकून घेतल्या मी. फुगली होती माझी भाकरी छान. अंडे सोलून घेतले आणि अंडे सोलल्यानंतर त्याला असं काटे चमचा जो असतो, फोर्क असतो, त्याने असे छिद्र पाडायचे. तुमच्याकडे टूथपिक जर असेल ना, त्याने पण तुम्ही करू शकता. म्हणजे त्याला जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा मसाला वगैरे सगळं काय असतं त्यात मुरतं छान आणि भाजी टेस्टी होते. सगळ्या अंड्यांना मी त्या फोर्कने तसे छेद करून घेतले. वाटण मिक्सरला फिरवून घेतलं. तेल गरम करायला ठेवलं. त्यात अंडे थोडे सगळे टाकून फ्राय करून घेतले तेलात जरा. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असे भाजून घ्यायचे. मिक्सरमध्ये केलेलं हे वाटण परतवून घ्यायचं तेलात. आणि हे झाला माझा लंच रेडी. मस्त लंच केला आणि असा होता आजचा माझा दिवस. थँक्यू फॉर माय वॉचिंग व्हिडिओ.